जैन फ्रेंड्स, वंदे मातरम। मुंबईच्या महिला असुरक्षित याचं मुख्य कारण म्हणजे नकली किन्नर। या नकली किन्नरचा प्रादुर्भाव जो आहे हा मुंबई शहरामध्ये भयंकर प्रमाणात वाढलेला आहे। नकली किन्नर ज्या पुरुष आहेत, पण जेव्हा घरातून निघतात त्याच्यानंतर जाऊन ते कपडे बदलतात, साड्या नेसतात आणि त्याच्यानंतर महिलांच्या डब्यामध्ये प्रवेश करतात आणि मुंबईमध्ये येतात आणि त्याच्यानंतर लोकल ट्रेन्समध्ये जे आहेत त्यांचे पैसे मागणे सुरू होतात, विचित्र चाळे सुरू होतात। जर का तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी दिसून आल्या असतील। विचित्र चाळे करणे, विचित्र हावभाव करणे, महिलांच्या डब्यात जाणे, प्लस महिलांचे जे लेडीज वॉशरूम आहेत त्याच्यामध्ये जाणे, हे सर्व जे आहेत कार्य जे आहेत हे नकली किन्नर लोक करत आहेत। मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतोय, त्या व्हिडिओज तुम्ही पहा आणि जेव्हा तुम्ही ते व्हिडिओज पाहाल तेव्हा तुम्हाला समजून येईल की या नकली किन्नर लोक आहेत जे पुरुष आहेत, पण त्यांना जे पकडण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये। तर तुम्ही हे व्हिडिओज पहा तुम्ही। बस रे बस, कड़े 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 चाय चिवड़ा बस, चाय के साथ चिवड़ा। ए कान का निकल, कान का ये देखो बाइट बाइट, ये देखो बाइट, ये नकली है। हाँ, तुम लोग को मालूम नहीं है, तुम लोग बोलते हैं तुम्हारा लोग इधर आया, तुम्हारा इधर आया लेके गया। आशा अम्मा आया, आशा अम्मा आया, देखो आशा अम्मा अब्बा बन के बैठे रहा, हमारा इधर लोग का नाम खराब। हाँ, बोल समर कौन है, कौन है बोल, इकडे बोल कौन है तू? पोरगा यायचं नाही, तू मुलगा आहे ना? कोण आहे पोरगा आहे का? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पोरगा आहे, पोरगा आहे। बोल इकडून बोल, इकडे बोल, आमचा बेस येणार परत नाही। जसं तुम्ही हे व्हिडिओज पाहिले तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे पुरुष आहेत आणि ह्या पुरुषांना जे आहे जे ओरिजिनल किन्नर आहेत त्यांनी यांना पकडलेलं आहे। मुंबई पोलीस प्रशासन, मुंबई जे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना वारंवार याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत, यांचे लिखित कंप्लेंट्स दिल्या गेलेल्या आहेत, तरीसुद्धा याच्यावर योग्य प्रकारे कार्यवाही होत नाही आहे। आणि हे जे आहे नकली किन्नर जे अशाच प्रकारे मुंबई शहरामध्ये जे आहेत वाढत चाललेले आहेत। स्पेशली मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की यापैकी बरेचसे जे आहेत ते बांगलादेशवरून सुद्धा आलेले आहेत। यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, यांच्याकडे पॅन कार्ड नाही आहे, म्हणजे यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे, जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि रोजीरोटी कमवण्यासाठी हे असल्या प्रकारचे उद्योगधंदे करत आहेत। तर महाराष्ट्र शासनाने, पोलीस प्रशासनाने याच्यावरती योग्य कारवाई करावी याची मी नम्र विनंती करतो। आणि स्पेशली जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की ह्याच्यावरती त्यांनी कार्यवाही करावी। कारण जर का उद्या जर का कोणत्याही महिलेला जर का रात्रीच्या वेळेला हे जर का लेडीज डब्यामध्ये आहेत, लेडीज डब्यामध्ये राहून जर का ह्यांनी अशा प्रकारे काही विचित्र गोष्टी केल्या किंवा एखाद्या महिलेवरती अतिप्रसंग झाला तर ह्यांनासुद्धा काय आपण 300 शब्दाचा निबंध लिहायला देणार आहात का? ही खूप गंभीर गोष्ट आहे। ज्या मुंबईतल्या महिला आहेत त्यांच्यासाठी मुंबई हे पूर्ण देशामध्ये एक सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं महिलांसाठी। तर माझी ही विनंती आहे की महिलांची सुरक्षा या दृष्टिकोनातून या गोष्टीला, या विषयाला गांभीर्याने घेतलं जावं आणि ह्या नकली किन्नरांचा जो आहे हा बंदोबस्त जो आहे पोलीस प्रशासनाने, महाराष्ट्राच्या शासनाने याचा एक योग्य प्रकारे बंदोबस्त करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।